नैऋत्य. तुमचा मुलगा नैऋत्य दिशेला गेलाय. बघितलं का? ही नैऋत्य दिशा आहे. मी सांगतेय ना, नैऋत्याला गेलाय. ही नक्की नैऋत्य दिशा आहे. हो. स्वाती, ही नैऋत्य दिशा नाहीये. तुमचं तुम्हालाच काही कळना झालंय. तुम्ही आम्हाला काय दिशा दाखवणार? चला बाहेर वा. अगं स्वाती, अपमान. एका साध्वीचा अपमान करतेस. काय वाटतं का? काही वाटत नाही. चला निघा इथनं. म्हातारे, तुझं वाटोळ होईल. तुझंही वाटोळ होईल. होऊ दे वाटलं. निघ तू. चल आप नैऋत्य दिशेला. या घराचं कधीच चांगलं होणार नाही. हा. वाटोळ होईल तुमच्या सगळ्यांचं. वाटोळ होईल तुमच्या सगळ्यांचं. अहो आई, पार्वती काकू, अहो नका रडू काकू. अगं रडू नका तर काय करू. अगं माझ्या खानदानाचा वारीस एकुलता एक माझं पिल्लू. त्याचा बाप एकुलता एक, त्याचा आजा एकुलता एक, त्याचा पंजाबी एकुलता एक आणि त्याचा खापर पंजाबी एकुलता एकच. एकतर तुम्ही मुली होऊ दिल्या नाहीत आणि झाल्या तर त्या जगू दिल्या नाहीत. गप गे भावाने. मग मी कशी झाले? अभिनंदन कैलासराव. अहो मुलगा आहे. हं? अहो खरं सांगतोय, मुलगा आहे. पण यावेळी थोडी काळजी घ्यायला हवी, कारण यापूर्वी 3 वेळा अबॉर्शन केले. तुम्ही काळजीच करू नका हो. आता पोरं काय म्हटल्यावरती बघा कशी काळजी घेतो ते. हा, ठीक आहे, लवकर भेटू. धन्यवाद. धन्यवाद. बर्फी आणा. अहो तुम्हीच, मुलगी झालीये. खोटं का बोलला माझ्याशी? डॉक्टरचं काम वाचवायचं असतं, मारायचं नसतंय. अजून माझ्याकडून किती पापा करून घेणार आहे? अरे तुला तुझ्या पैशाची मतलब आहे ना. मला माहिती असताना तुम्ही अशा मुली जगू देणार नाही. तुम्हाला रिपोर्ट कधीच सांगितलं नसतं. सांगायची वेळ पण येणार नाही. हे पोकल्यांचं खोर आहे ना, हा? त्याला बांधून आहे ना नदीत बुडवणार आहे तुला मी. मला मारा एक वेळ, पण एक विनंती करतो, त्या मुलीला सोडून द्या. तिचा गोड गोंडा चेहरा अजून डोळ्यासमोरून जात नाहीये माझ्या. होय? लई पुळकर आहे तुला पण मग पोलिसांना कसं कळलं? तुझ्या आज्यानं सांगितलं. नाहीतर खरंच मारून टाकलं असतं तुझ्या बापानं त्या डॉक्टरला. तुझ्या आज्यामुळं डॉक्टर वाचला, तू वाचलीस. पण पोराची हौस आम्हाला काही गप बसू देत नव्हती. सगळे देव करून झाले होते. तांत्रिक, मांत्रिक सगळे उपाय सुरू होते.